श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आज आपण पाहणार आहोत बेलपत्राचे शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे भगवान शिवाचे 23 उपाय आणि समस्यांवर तोडगे. बघा, पहिला उपाय, बेलपत्राच्या उपायाने मनोकामना पूर्ण होतातच. सलग 11 सोमवार शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरच 5 बेलपत्राची पाने अर्पण करावी लागतात. या उपायाने तुमची इच्छा पूर्ण होईल. दुसरा, बेलपत्राच्या उपायाने विवाहातील अडथळे दूर होतात आणि विवाह लवकर होतो. यासाठी तुम्हाला शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करावं लागेल आणि त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे लागेल आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा लागेल आणि शिव पार्वतीची पूजा करावी लागेल. हा उपाय तुम्हाला सलग 21 सोमवार करावा लागेल. तिसरा, बेलपत्राच्या उपायाने आजारही बरे होतात. यासाठी शिवलिंगावर चंदनासह बेलपत्र अर्पण करावं आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. या उपायाने तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. चौथा, घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्यास वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नकारात्मक ऊर्जा घराबाहेर निघून जाते. म्हणून बेलपत्राचं रोप खूप प्रभावशाली मानलं जातं. जर तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रहण दोष असेल तर तुम्ही घरामध्ये बेलपत्राचं रोप लावा. यामुळे चंद्रग्रहण दोष शांत होऊन जातो. सहावा उपाय, घरामध्ये बेलपत्राचे रोप लावल्याने घरातील गरिबी दूर होते आणि लक्ष्मीची कृपा होते आणि घराची आर्थिक स्थिती चांगली होते. सातवा उपाय, बेलपत्राच्या पानांचा रस काढून सकाळी प्यायल्याने डोकेदुखी कितीही जुनी असली तरीही ती बरी होते. त्यामुळे डोकेदुखीवर रामबाण उपाय म्हणून काम करतं. आठवा, बेलपत्राच्या उपायाने बाळ सुखही प्राप्त होतं. यासाठी बेलपत्र दुधामध्ये बुडवून शिवलिंगावर अर्पण करावं. ओम नमो भगवते महादेवाय या मंत्राचा जप करावा व अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करावी. हा प्रयोग महिन्यातील कोणत्याही दिवशी करू शकतो. संतान प्राप्तीची शक्यता भरपूर असते. नववा, बेलाच्या वृक्षाची पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि धनाची प्राप्ती होते. त्यामुळं भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करण्यासोबतच श्रावणात बेलाच्या झाडालाही पाणी द्यावं. तुमची मनोकामना पूर्ण होईल. 10वा उपाय, बेलाची पाने तोंडात चघळल्यानेही तोंडाने व्रण बरे होतात. म्हणून बेलपत्राचा वापर तोंडाच्या अल्सरसाठी केला जातो. 11वा उपाय, बेलपत्राचा उपयोग श्वसनाच्या समस्यावरही केला जातो. त्याच्या पानांचा रस पिल्याने श्वसनाशी संबंधित आजारांपासून आराम मिळतो. 12वा उपाय, आपल्या जीवनात जर खूप दुःख अडचणी असतील तर तांदळाचा एक दाणा तुटलेला नसावा असा दाणा अशोक सुंदरीवर स्पर्श करून शिवलिंगावर अर्पण करावा. 15 दिवस हा उपाय करा. भगवान भोलेबाबा आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतील. आता पाहूया 13वा उपाय. आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, खूप सारे प्रयत्न करूनसुद्धा पूर्ण होत नसेल तर कुठल्याही सोमवारी एका बेलपत्राला मध लावून शिवलिंगाला चिकटावे. त्याच्यावर हात ठेवून आपली मनोकामना भगवान भोलेबाबांना सांगावी. तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. 14वा उपाय, आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी येत असतील तर एका अडचणीतून बाहेर पडत नाही तर दुसरी अडचण पुढे येत असेल तर दर सोमवारी लाल चंदनाचे पाणी बेलाच्या झाडाला घालावं. 15वा उपाय, सुख आणि समृद्धीसाठी उपाय आपल्या आराध्य दैवत महादेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्यांनी सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावं. गंगाजल अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. असं केल्यानं भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. 16वा उपाय, नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय. नोकरी व्यवसायातील अडचणींपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी
संध्याकाळी भोलेनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगावर मधाची धारा अर्पण करावी. या उपायानं नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होऊन जातात. आता पाहूया 17वा उपाय. संपत्ती वाढवण्यासाठी हा उपाय सोमवारी संध्याकाळी भगवान शंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्यानं घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही. चंदनाचा गुणधर्म थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाचा तिलक लावल्यानं घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही. चंदनाचा गुणधर्म थंड असतो आणि भगवान शंकरांना चंदनाचा तिलक लावणं अतिशय उत्तम मानलं जातं. आता पाहूया 18वा उपाय. प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा उपाय. जर एखाद्या व्यक्तीला त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याने शंकराची पूजा करताना भोलेनाथांना फुले, नैवेद्य आणि अक्षता अर्पण करावी. असं केल्यानं भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वाद देतात. 19वा उपाय. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी बेलपत्राच्या मधल्या पानावर मध लावून ते बेलपत्र मुलाच्या हाताने शंकराच्या शिवलिंगावर चिकटवा. असं केल्यानं तुमचा मुलगा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल. आता पाहूया 20वा उपाय. मंगळवार बुधवारी कर्ज घेऊ नका. असं मानलं जातं की मंगळवार आणि बुधवारी घेतलेलं कर्ज कधीही फेडलं जात नाही. म्हणून या 2 दिवशी कर्ज न घेण्याचा सल्ला दिला जातो. कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी आणि भगवान शंकराला मसूर अर्पण करताना ओम रण मुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करावा. 21वा. वसंत पंचमीला 31 मोहरीची फुले अर्पण करा. जर एखादा मुलगा अभ्यासात कमजोर असेल तर त्याला वसंत पंचमीच्या दिवशी देवाला मोहरीची 31 फुले अर्पण करावीत. असं केल्यानं त्याची अभ्यासाकडे आवड आपोआप वाढू लागते असा विश्वास आहे. 22वा उपाय. गंभीर आजारातून आराम मिळावा. गंभीर आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी नीलकंठेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर शमीचे फूल अर्पण करावं. तसेच जे लोक वारंवार आजारी असतात त्यांनी भगवान शंकराला गाईचे तूप अर्पण करावं. असं केल्यानं आजारी व्यक्ती लवकर बरी होते असं मानलं जातं. 23वा उपाय. सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा जप करा. सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा आणि कच्च्या गाईच्या दुधाने भगवान शिवाला अभिषेक करा. यामुळं भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनामध्ये प्रगती होते. हे जेवढे उपाय सांगितलेले आहेत ते जर व्यवस्थितपणे कोणी केले तर त्यांचा फायदा आणि तुमच्या समस्येवर तोडगे नक्कीच निघणार आहेत. म्हणून हे सर्व उपाय सर्वांनी व्यवस्थित करा. तुमच्या दुःख नष्ट होऊन सुखाचे दिवस नक्कीच येतील. श्री स्वामी समर्थ.